नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। 15 जुलै 2025 पासून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत मिळणाऱ्या शेती पीक नुकसान भरपाईसाठीही हा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पारंपरिक पंचनामे तयार करताना फार्मर आयडीची नोंद अनिवार्य राहील। राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा वेगवान आणि पारदर्शक लाभ देण्यासाठी केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना आता राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रभावीपणे राबवली जात आहे। या योजनेचा मुख्य उद्देश शेतीच्या डिजिटायझेशनद्वारे शेतकऱ्यांची माहिती एकत्र करून त्यांच्या ओळखीचा एकमेव डिजिटल क्रमांक तयार करणे हा आहे। फार्मर आयडी म्हणजे काय? तर राज्य सरकार आता महसूल अभिलेखांमधून शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जमिनींची माहिती संकलित करून शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाशी ती जोडत आहे। परिणामी प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतीच्या तुकड्यांसह एक युनिक शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे। तसेच 15 जुलै 2025 पासून मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत मिळणाऱ्या शेती पीक नुकसान भरपाईसाठीही हा फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलाय। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पारंपरिक पंचनामे तयार करताना फार्मर आयडीची नोंद अनिवार्य राहील। तसेच पंचनाम्याच्या फॉर्म मध्ये एक वेगळा रकाना फार्मर आयडी साठी ठेवण्यात येणार आहे। डीबीटी प्रणालीतून नुकसान भरपाई वाटप करतानाही फार्मर आयडीची एंट्री गरजेची असेल। याशिवाय राज्यात हळूहळू ई पंचनामा प्रणाली सुरू होत असताना त्यामध्ये देखील फार्मर आयडी बंधनकारक असेल असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।